सूज हे सगळं तू केलंस? येस सो फक्त तुझ्यासाठी. आपल्याला भेटून 1 वर्ष झालं म्हणून सगळं तू केलंस हे? हो सो मला आपण एकत्र घालवलेल्या सगळ्या चांगल्या मोमेंट सेलिब्रेट करायच्या. हे हॅपी अॅनिव्हर्सरी सुझॅन. हॅपी अॅनिव्हर्सरी सो. हॅपी नो अजून हवाय? नो काय झालं? काय झालं? सो मला अशीच आपली वेडिंग अॅनिव्हर्सरी सेलिब्रेट करायची. मला तुझ्याशी लग्न करायचं. सो मला ना असा डिझायनर लेहंगा घालायचा आहे आपल्या लग्नात. ब्राइडल मेहंदी काढायची अगदी अशी इथपर्यंत. सो मला तुझी ब्राइड म्हणून मिरवायचंय. सो ती शुभ्रा किती आउटडेटेड आहे, ती अजिबात तुला सूट नाही करत. आपली जोडी बेस्ट आहे. सो वेट लागले का? काय चालवलंयस ग? लग्न 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 सोपं वाटतं का तुला लग्न करणं? आणि तुला काय वाटतं सुझॅन, लग्न म्हणजे असे काय डिझायनर लेंगे घालणं, ही एवढी मेहंदी लावणं, फोटो काढणं म्हणजे लग्न आहे? एका दिवसाचं नाटक असतं फक्त. नंतर आयुष्यभराची माती होते नुसती. वाट लागते सगळ्याची. आणि काय करायचंय तुला लग्न करून? त्या बावळट शुभ्रासारखं मॅडमच्या मागे मागे नाचायचंय? आजोबांची सेवा करायची आहे का फक्त? यक. मग सोपं वाटलं का तुला लग्न करणं? तुला माहित नाहीये त्या शुभ्राला किती घरात काम असतं ते. आणि ते काम करून करून तिचं वागणं बोलणं इतकं घाणेरडं झालं ना, किळस यायला लागली मला आता. तिला स्वतःकडे लक्ष द्यायला वेळ नसतो. माझ्याकडे काय लक्ष देणार आहेत? आणि तसंही तिच्याकडे बघण्यात आता मला इंटरेस्ट सुद्धा उरलेला नाही. आणि मस्त चाललंय ना आपलं. नाही तर लग्न केल्यावर ना तू पण अशीच बोर होऊन जाशील तिच्यासारखी. नो. मग कशाला हट्ट करतेस? काय वाटतं काय तुला? बायको म्हणजे काय वाटतं तुला? हे बघ सुझॅन, बायको म्हणजे ना घरातली कामवालीच असते. काहीही व्हॅल्यू नसते तिची. त्यापेक्षा मस्त चाललंय ना आपलं. मस्त राहा अशी टकाटक. त्या शुभ्राला राबू दे. काहीतरी डोक्यात घेऊ नका लग्न वगैरे. काढून टाके खूळ लग्नाचं. लग्न लागी तुमसे मन की लग. लगन लागी तुमसे मन की लगन. तू इथे लोळायला आलायस का? लोळतोय मी? येस. मी लोळायला लोळायला आलोय मी. आवाज झाला ना कसला तरी?
हो, काहीतरी साऊंड आलाय तिकडनं. जरा सगळ्यांनी इकडे लक्ष द्या आता. शुभ्रा, मी खरंच खूप लकी आहे, कारण तू माझी लाईफ पार्टनर आहेस. लग्नानंतरची 9 वर्ष म्हणजे माझ्या आयुष्यातले सर्वात सुंदर दिवस होते. झोपू दे ग. किती काय काय केलंस तू माझ्यासाठी, किती गोष्टी दिल्यास तू मला. बाहेर काय ओळख आहे तुझी माहिती आहे तुला? सोहमची बायको एवढीच ओळख आहे तुझी. शुभ्रा, स्वतःला ना आरशात बघ आहे, कळेल तुला तुझी काय लायकी येते. माझ्या चांगल्या वाईट दिवसात साथ दिलीस तू मला. बबडू सारखा गोड मुलगा दिलास. म्हणूनच आज नव्याने प्रपोज करतोय मी तुला. आय लव्ह यू सुजा. आय लव्ह यू शुभ्रा. आत्तापर्यंत मला जशी साथ दिलीस तशीच यापुढे पण देशील. कायम अशीच राहशील ना माझ्या बरोबर. अगं हो म्हण. हो म्हण ना. एक मिनिट, आत्ता आलो. सरप्राईज. अरे वाह मॅग, हे घ्या. हा ये पार घालू. चला मग म्हणजे चाल. अगं शुभ्रा, तू पण घाल ना सोहमच्या गळ्यात हार. अगं लास्टेस का हार घाल. घाल ना दादाला हार. I love you so much. I love you, Suja.
मला अशीच आपली वेडिंग अॅनिव्हर्सरी सेलिब्रेट करायची. मला तुझ्याशी लग्न करायचं. सो मला तुझी ब्राईड म्हणून मिरवायचंय. सो ती शुभ्रा किती आउटडेटेड आहे. ती अजिबात तुला सूट नाही करत. बायको म्हणजे ना घरातली कामवालीच असते, काही व्हॅल्यू नसते तिला. शुभ्रा ब्रेकफास्ट दे मला. शुभ्रा मला ब्रेकफास्ट दे. ओके ओके बाय बाय. थँक्यू थँक्यू थँक्यू. अरे सोहम, आज मोठी गंमतच झाली. कसली गंमत? आज मी मॉर्निंग वॉकला गेलो होतो ना, पडता पडता वाचलो मी. पडता पडता वाचला असतात काय गंमत? पडता पडता पडला असतास तर गंमत. सगळे तुझ्यासारखे नसतात. पडता पडता वाचलो याचं कारण एक चांगला मुलगा भेटला, त्याने आधार दिला मला. मस्त मुलगा होता एकदम. आत्ता इथं सोडायला आला होता मला. वॉकला सुद्धा साथ दिली त्याने मला. त्याच्या हातात काहीतरी वेगळंच होतं असं मनगटामध्ये. काय होतं मला तर काही माहित नाही, पण मला बरंच आवडलं. ते मस्त होतं असं हातामध्ये छान. पण कितीतरी दिवसांनी कोणाला तरी भेटून मला एकदम फ्रेश वाटलं. दत्ता, खोटं बोल नकोस. एका व्यक्तीला भेटून तुला नेहमीच फ्रेश वाटतं काय, कर की नाही? हॅलो. हा सॉरी, मला ऐकू येत नाहीये. नाही, हा मी बाहेर जातो. एक मिनिट. काय ग, तुला काय झालंय? काही नाही आजोबा. नाही पण मग हे असं मोकळ्या गळ्याने काय आणतेस? ते कुलकर्णी खानदानाची सून आहेस तू. माझा नातोसारखा चांगला नवरा मिळाला तुला, त्याच्या नावाचं मंगळसूत्र घाल. जा पटकन घाल जा. उद्या जर शुभ्राच्या बाबतीत असं काही घडलं, मी सोहमला घराबाहेर जायला सांगेन, पण शुभ्राला हे घर नाही सोडू देणार. देवा, आता मी जे काही करणार आहे ना, त्यासाठी मला शक्ती दे, धैर्य दे. मला माहिती आहे त्याने सगळ्यांना खूप त्रास होणार आहे, पण देवा मी अशी नाही जगू शकत. मला हे केलंच पाहिजे. हात नको जेवूस तू. वेळीस काय इथे का आलीस तू? जा तू, निघ निघ निघ. कोणी पाहिलं तर वाट लागेल. काल काय झालंय माहितीये ना, शुभ्राने बघितलं तर वाट लागेल. निघ 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 निघ. मी हे द्यायला आले, मंगळसूत्र. जाते. सॉरी आणि थँक्यू. काय तू चिडू नको ना. तू सोडून कोणी आहे का मला समजून घेणार? सांग. जाऊ द्या, मस्का नको मारूस. बाय द वे, तुझी बायको कशी आता? म्हणजे काय रिॲक्ट केलं तिने? शुभ्रा, तिचं काही खरं नाही वाटत आहे मला. अशी मक्खासारखी शून्यात नजर लावून बसली आहे. नाही का सगळी नाटकं आहेत नुसती. पण मला लक्ष ठेवायला लागणार आहे ना तिच्यावर. ठीक आहे ना, वेळ पडली तर डोस पण देईन तिला मी. डोंट वरी, मी सांभाळून घेईन. पण तू आता निघ इथून, नाही तर वाट लागेल. देऊ नको. चल बाय. तुम्ही मला अर्धवट असं काही सांगू नका. मला नीट सांगा, प्रॉपर डिटेल मध्ये एक्सप्लेन करा मला काय झाला हा प्रकार. हे बघा, असे डील्स आपण कधीच करत नाही. आमचे सगळे व्यवहार अतिशय सचोटीचे असतात आणि एकदम क्लीन असतात. मग असं कसं होऊ शकतं?
नाही काहीतरी प्रॉब्लेम आहे. हा आसावरी परत गरम करून हा जो काही प्रॉब्लेम झालाय तो लवकरात लवकर सॉल्व्ह करा आणि मला कळवा तुम्ही. हा ठीक आहे. पण मग मगाशी फोन करून तुम्ही काय बोलला होतात? तुम्ही नीट माहिती करून घ्या ना. तुम्ही सगळी माहिती नीट करून घ्या आणि मग मला कळवा. ठीक आहे. ओके. शुभ्रा शुभ्रा सर शुभ्राला पाहिलं का कुठे? अहो आसावरीच्या मागे गेली. तिला बहुतेक आसावरीशी काहीतरी बोलायचं होतं. ओके थँक्यू. चूल खाली तर दिसत नाहीये. वॉशरूम मध्ये आहे. पंख्यावर पण दिसत नाहीये. कुठे लपरायले आमच्या बबडू? कुठे लपलाय? ए पकडला चोर. पकडला की नाही? अरे अरे पळाला पळाला. बाबा बाबा जा ना पकडा त्याला. खालती गेला असेल बघा तो. काय ग शुभ्रा, तू तर म्हणालीस की तुझं आणि सोमचं काहीतरी लुटुपुटचं भांडण झालंय म्हणून. पण सॉलिडच भांडण झालेलं दिसतंय. मी तू त्याला डायरेक्ट खालीच झोपला. अहो नाही नाही काही नाही काही. एक मिनिट. मला आठवतंय बबडू मगाशी म्हणाला की तो खाली झोपला होता आणि डॅडान त्याला वर पण झोपायला बोलवलं नाही. आणि हो तो तुझ्याशिवाय एकटा तर झोपूच शकत नाही. पण नक्की खाली कोण झोपलं होतं? तू झोपली होतीस की सोम झोपला होता? काय झालंय बाळा? तुझ्यामध्ये आणि सोहम मध्ये काही शुभ्रा अगं अरे या मी जरा खत बनवतोय. एक काम करा ना, तुम्ही पण मला जरा मदत करा. वेगळी गंमत येते यात. बनवा. आम्ही गमती जमती करायला नाही आलो इकडे. माझं एक मोठं आणि महत्वाचं काम आहे, त्यासाठी आलोय तुझ्याकडे. डीबीके ग्रुप नाव ऐकलंयस ना? आमच्या फॅक्टरीच्या जमिनीवर तू स्टे आणलायस. तो का आणलायस ते सांगशील का? हा ती पण एक गंमत आहे. माणूस लोकांच्या डोक्यावरचे छप्पर काढून घेतो आणि त्यांना रोजगार देतो. त्याला असं वाटतं की आपण फार मोठं काम केलंय, पण मूर्ख येतो. तुम्ही सांगा मला काय महत्वाचं, डोक्यावरचं छप्पर की 2 वेळचं जेवण? तुझी फालतू बडबड ऐकायला नाही आलोय मी इकडे. आणि तुझ्यासारख्या माणसांना चांगलं ओळखतो मी. किती पैसे हवेत ते बोल लवकर, कारण हे प्रोजेक्ट माझ्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे आणि त्यात मला कुठलाही प्रॉब्लेम आलेला नकोय. तुला त्या गरीब लोकांचा पुळका वगैरे असेल ना, तर मला काही देणं घेणं नाहीये त्याच्याशी. तू कोणासाठी काम करतोस हे सुद्धा मला माहित नाही, पण माझ्या प्रोजेक्टच्या मध्ये यायचं नाहीये, यातच भलं आहे तुझं. चल 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 लवकर बोल, किंमत बोल आणि मॅटर क्लोज कर. चल. ऍक्च्युली सर तुमच्या फायद्याचंच बोलतायत. तुम्ही त्यांचं ऐकायला हवं. ही अजून एक वेगळी गंमत आहे. तुम्हाला या रोपाची किंमत माहितीये? या रोपाची किंमत काय? या रोपाची किंमत माहितीये का? फार फार तर 100 रुपयाला जातं एक, जर विकत घ्यायला गेलो तर. पण जर तुमच्यामध्ये पेशन्स असतील आणि इच्छाशक्ती असेल तर तुम्ही बी पेरा, त्याची काळजी घ्या, वाढ बघा. तुम्हाला झाडही मिळेल, फळही मिळतील, ऑक्सिजनही मिळेल. तू असा जेवतोस का असा जेवतोस? काय उलटा घास घ्यायची सवय आहे का तुला? हा सरळ बोल ना बाबा, काय हवंय ते. चल ना बाबा, चल ना लवकर बोल किंमत. चल.
घे हा जन्मभर पुरेल एवढी गंमत आहे ह्याच्यात आणि ऑक्सिजन पण आहे घे. नाही मोजू नकोस तू. रोपं लावायची सवय आहे ना तुला, मोजायला वेळ लागेल. 5 लाख रुपये आहेत. फक्त जी काय स्टे ऑर्डर आणलीस ना ती मागे घ्यायची आता. उद्या ऑफिसमधून फोन आल्यावर सरळ सांगायचं जमीन क्लिअर आहे, माझाच काहीतरी गैरसमज झाला होता. कळलं? येतो. कमालच आहे. अहो मातीला घाबरून कसं चालेल? सगळ्यांना शेवटी मातीतच मिसळायचंय. कळतच नाहीये नेमके कोणाचे हात भरभटलेले आहेत, माझे की तुमचे. गंमत आहे, खरंच गंमत आहे. सो तू किती हुशार आहेस रे. आय मीन इतकी मोठी डील तू अशी 5 लाखात क्रॅक केलीस. यू ग्रेट. हा माझा बिझनेस आहे सुजॅन. तो कसा करायचा ना मला व्यवस्थित कळतं. आणि ही माझी आई, ही जर मध्ये नाही ना आली तर अशा अनेक डील करेन आणि माझा बिझनेस 10 पटीने वाढवेल. हा दिवस सुद्धा नक्की येणार, मी आणणार तो. सो आय एम सो प्राऊड ऑफ यू. बाबा माझ्यासाठी सोहम म्हणजे माझं जग आहे हो, पण त्याच्या जगात मला काहीच स्थान नाहीये बाबा. बाबा मी जाऊन येते. थांब शुभ्रा, मला वाटतं तू हे सगळं एकटीने फेस करण्याची गरज नाहीये. मी येतो तुझ्या बरोबर. नको बाबा. अहो तुम्ही फिजिकली नसलात म्हणून काय झालं, मला माहितीये ना. माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे आहात तुम्ही. पण हे सगळं माझं मलाच फेस करायचंय. बाबा अहो काळजी नका करू तुम्ही. तुमची मुलगी आहे मी. असं घाबरून रडत राहून नाही चालणार हे पटलंय आता मला. सोहमची बायको म्हणून मला सुजनशी बोललंच पाहिजे बाबा. मी आलेच. ठीक आहे, तू म्हणशील तसं. काळजी घे. शुभ्रा, काय रे कुठे चालली आहेस तू? राजा, मी ना एका कामासाठी बाहेर चाललीये. मी पटकन येते, पण गुड बॉय सारखं वागायचं. हा, आजोना त्रास नको देऊ. ओके? शुभ्रा, मला खूप बोर झालंय. मी पण येतो त्यासोबत. बबडू हे बघ, आपण नेक्स्ट टाइम जाऊया. आता खेळ ना अर्जुन बरोबर. नाही, मला तुझ्यासोबत यायचंय. शुभ्रा प्लीज, शुभ्रा. बबडू असा हट्ट नाही करायचा. आई लवकर येणार आहे परत, आणि मी आहे ना. आपण खेळू, मजा करू. ओके? बबडू ये राजा, आपण ना गार्डन मध्ये खेळायला जाऊया. शुभ्रा, सुझानशी बोलायला तू शुभमला बरोबर घेऊन जाणार आहेस? हो बाबा. काय आहे, सोहम काही नाती विसरला असला ना तरी मी नाही विसरले. माझ्या जबाबदारीची, माझ्या कर्तव्याची पूर्ण जाणीव आहे मला. मला फक्त सोहमने फसवलेली बिचारी बायको बनून नाही राहायचा. मला माझ्या मुलाला मोठं करायचंय, त्याचं मन जपायचंय, आपलं घर सांभाळायचंय बाबा.
आता घरात बसून कंटाळलाय ना बबडू, मग माझी जबाबदारी आहे त्याला बाहेर नेणं. मी बोलेन सुजानशी आणि तो खेळेल पार्क मध्ये. माझंही बोलणं होईल आणि बबडूचंही मन रमेल. ऑल द बेस्ट. चल शुभ्रा. चला या. शुभ्रा कुठल्या गार्डन मध्ये जायचं? इकडे आहे ना, तिथे जाऊया. कधीपासून जायचं होतं. वाव, छान गार्डन. बबडू, राजा थोडा वेळ खेळशील इकडे? माझं एक छोटूस काम आहे, ते मी करून येते. हे बघ, मी इकडेच असेन. तुला काही लागलं ना तर मला हाक मार. माझं लक्ष आहे तुझ्यावर. ओके? हो शुभ्रा, तू जा, मी ते खेळेन. गुड बॉय माझा. आली. अरे यार, कुठे गेला माझा बॉल? अरे कोणाचा तरी चेंडू लागला मला रस्त्याने जाताना. कोणे? हाय चॅम. मीच ते. ये, माझा बॉल मला परत मिळाला. अरे चॅम, एकटाच खेळतोयस? नाही, मी शुभ्रा सोबत आलोय. आई येते माझी. आई कुठे? ते बघा तिथे.